प्रहार एक सामाजिक संघटना म्हणून पावलं टाकन, पण राजकारण मात्र शिवसेनेचं मजबूत केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. राजकारणात सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे प्रहार आता धनुष्यबाण चालवणार. विषय असा आहे की बच्चूभाऊ कडू अधिकृतपणे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेच्या शिवसेनेत सामील झाले. गेल्या अनेक दिवसांपासून जी फिल्डिंग लावली जात होती तिचा निकाल आता लागलाय. बच्चूभाऊंनी सांगितलंय, जिथं आहे तिथं प्रामाणिकपणे तेवढ्याच ताकदीने राजकारणात आता आमचा इथून इकडे प्रवास शिंदे साहेबांच्या नेतृत्वात शिवसेनेत राहणार आहे. मी आता शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतोय, पण शिंदेंना याचा कसा फायदा होईल ते जाणून घेण्याआधी तुम्ही जबरी खबरीला फॉलो करा. बच्चू भाऊ म्हणजे विदर्भाचा ठाण्या वाघ. ते शिवसेनेत गेल्यामुळे अमरावती, अकोल्यात शिंदेची शिवसेना आता टाईट होणार. बच्चू कडूंच्या रूपाने शिवसेनेला विदर्भात, विशेषतः अमरावती विभागात एक अत्यंत आक्रमक आणि मास बेस असलेला नेता मिळाला आहे. यामुळे पक्षाची विदर्भातील संघटनात्मक बांधणी मजबूत होईल. कडूंच्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आता थेट शिवसेनेचे काम करतील. यामुळे विदर्भातील ग्रामीण भागात शिवसेनेचे नेटवर्क एका रात्रीत विस्तारले जाईल. तसेच अमरावती जिल्ह्यातील राजकारणात बच्चू कडूंचे मोठे वजन आहे. त्यांच्या येण्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेनेला विदर्भात मोठी आघाडी मिळू शकते. आता शिंदेंनी कडूंना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. यामुळे सभागृहात विदर्भातील शेतकऱ्यांचे आणि सामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी शिवसेनेकडे एक टोकदार चेहरा असेल. विदर्भात भाजपची ताकद मोठी आहे, पण आता तिथे बच्चूभाऊंच्या रूपाने शिंदेंनी स्वतःचा एक मोठा मोहरा उभा केलाय. तुम्हाला काय वाटतंय? बच्चूभाऊंच्या या निर्णयामुळे विदर्भात कुणाचं पारडं जड होणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरीला.